तुळजापूरची तुळजाभवानी महाराष्ट्रातल्या धाराशिवमधील तुळजापूरमध्ये बसलेली तुळजाभवानी माता, असंख्य कुटुंबांची कुलस्वामिनी. तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक वर्षभरात भेट देतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे भक्त होते. प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर येथे जाऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचे. माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली, जिच्या जोरावर त्यांनी अगणित युद्ध जिंकले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले. अशा या देवीबाबत अनेक गोष्टी, अज्ञात गोष्टी सांगण्यात येतात. आणि त्यामध्ये आणखी एक गोष्ट म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. पण तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवला जातो? खरंच तो दाखवला जातो का? देवीचा संपूर्ण इतिहास नेमका काय आहे? चला तर जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुळजाभवानी कृतयुगामध्ये अनुभूतीसाठी, त्रेतायुगात प्रभू श्रीरामांसाठी, द्वापर युगात धर्मराज युधिष्ठिरासाठी आणि कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूपी ठरलेली आहे. देवीबाबत अशी एक आख्यायिका सांगितली जाते की कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती, पण आपल्या मुलांसाठी तिने निर्णय बदलला. एक दिवस ती नदीच्या काठी तपश्चर्या करत बसली. तिथे कुकर नावाचं दैत्य हा तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. या राक्षसापासून वाचावं म्हणून अनुभूतीने आदिमायेचा धावा केला. तिच्या रक्षणासाठी आदिमाया त्वरित प्रकट झाली. देवी आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झालं आणि देवीने राक्षसाचा वध केला. त्यानंतर तपस्वी अनुभूतीने देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि तिचं म्हणणं ऐकून देवीने होकार दिला. त्यानंतर देवीने अनुभूतीच्या विनंतीवरून यमुनाचल रूप बालाघाट या पर्वतावर अखंड वास्तव्य केलं. याच बालाघाट डोंगराच्या वरच्या यमुनाचल या डोंगरावरती तिचं मंदिर बांधण्यात आलं, जे तुळजापुरात आहे. तुळजाभवानी मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ती आदि शंकराचार्यांनी श्रीयंत्रावर उभी केल्याचं सांगितलं जातं. मंदिराचं गर्भगृह, सभामंडप, गोमुख, कल्लोळ तीर्थ, होमकुंड इत्यादी मंदिर परिसरातील अवशेषांवरून हे मंदिर जे आहे तर ते 13व्या शतकात बांधलं गेलं असावं असं इतिहासकार सांगतात. मंदिर हे हेमाडपंथी आहे. यातले कोरीव कामही खूप सुंदर आहे. मातेची मंदिरातली जी मूर्ती आहे ती काळ्या पाषाणाची आहे. मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभू आहे. 3 फूट उंचीची मूर्ती असून देवीच्या पाठीवरती वाणाचा भाता आहे आणि देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला चंद्र आणि सूर्य आहेत. देवीचा उजवा पाय महिषासूर राक्षसावर आहे तर डावा पाय जमिनीवर आहे आणि या 2 पायांच्या मध्ये महिषासूर राक्षसाचं मस्तक आहे. मार्कंडेय ऋषी आणि सिंह हे देवीच्या उजव्या बाजूला, तर कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती ही देवीच्या डाव्या बाजूला पाहायला मिळते. देवीच्या मूर्तीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही मूर्ती एकाच ठिकाणी ठेवली गेली नाही. देवीची मूर्ती कोणत्याही ठिकाणी ठेवता येते. मूर्ती हलवता येते, कोणत्याही दिशेने ठेवता येते. त्यामुळे या मूर्तीला चलमूर्ती असेही म्हणतात. देवीची मूर्ती वर्षातून 3 वेळा मंदिरातून बाहेर काढली जाते, कारण वर्षातले 3 दिवस अत्यंत विशेष मानले जातात आणि देवीला प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराबाहेर नेलं जातं. या प्रसंगी मातेची मूर्ती मंदिराभोवती फिरवली जाते. शिवाय तुळजाभवानी मातेचं नगर हे माहेर तर तुळजापूर हे सासर असंही समजण्यात येतं. यामागचं मुख्य कारण म्हणजे दसऱ्याच्या दिवशी मूर्तीसाठी नगरहून आणलेल्या पालखीमध्ये त्या मूर्तीला बसवलं जातं आणि सीमोल्लंघन केलं जातं आणि येथून आणलेल्या नवीन पलंगावर देवी माता 5 दिवस निद्रा घेते. तब्बल 500 वर्षाची परंपरा लाभलेल्या या सासर माहेरच्या नात्याची नाळ आजही तुटलेली नाहीये. आता महत्वाचा विषय आहे तो म्हणजे देवीच्या नैवेद्याचा. कोणत्याही देवी देवतांबाबत त्यांची पूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे परंपरा आहे. त्याच परंपरेप्रमाणे पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवला जातो. पहाटे महंतांकडून देवीची पूजा केली जाते. त्यानंतर देवी भक्तांच्या
वंशज प्रतिनिधींकडून भाजी भाकरीचा नैवेद्य हा दाखवला जातो. नंतर करवीर संस्थानाकडून आलेल्या दूध खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो. याच सोबत अभिषेक, वस्त्रालंकार, मुख्य भोपे होतात आणि देवीला पुरणपोळी, गोड भात, पापड, कोशिंबीर, चटणीचा नैवेद्य दाखवला जातो. या सगळ्या नैवेद्यानंतर आई तुळजाभवानीला पाणी पाजून पंचपानांच्या विड्याचा नैवेद्य दाखवतात. देवीला प्रथेप्रमाणे दही भाताचा नैवेद्यही दाखवला जातो. आता हे सगळे नैवेद्य दाखवल्यानंतर तुळजाभवानी मातेला मांसाहारी किंवा खारा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. देवीला मांसाहाराचा नैवेद्य कसा, तर यामागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे. महिषासूर नावाचा राक्षस देवी देवतांना त्रास देत होता. तेव्हा सगळे देव एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे राक्षसापासून वाचण्याची विनंती केली. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांनी मिळून तेजाचा अतिप्रचंड अग्निसंपत निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपाने तुळजाभवानी देवी साकार झाली. महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता, तेव्हा तो देवीला शरण आला आणि म्हणाला, देवी माता, माझं गर्वहरण झालंय. त्याने आपल्या दोन्ही इच्छा देवीसमोर मांडल्या आणि यातली पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीसोबत जोडलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे त्याला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा. देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या. म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव महिषासूर मर्दिनी असं घेतलं जातं आणि दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवतात. हा नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो, पण पूर्ण मुखाजवळ तो आणला जात नाही. त्या मांसाहाराचा नैवेद्य हा देवीला नसून महिषासूर नावाच्या राक्षसाला तो दाखवला जातो. देवीला फक्त शाकाहाराचा नैवेद्य असतो, परंतु या दिवशी घरोघरी मांसाहाराचा नैवेद्य बनतो. यासोबत आणखी एक कथा आहे, तर ती म्हणजे अष्टभैरवाची कथा. तुळजापूरच्या मंदिरांचे महंत योगी यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले की नवरात्रीच्या नंतर भैरवनाथाला रम्य स्थान पाहण्यासाठी देवीने दंडकारण्यात पाठवले होते. तिथे आल्यावर तो देवीने त्याला का पाठवले तेच विसरला आणि देवीने रागावून त्याला विचारलं की तुला मी कशासाठी पाठवलं होतं आणि काय करत आहे. त्यावेळी देवीची त्याने क्षमा मागितली आणि मग देवी तिथे विराजमान झाली आणि तिच्या रक्षणासाठी अष्टभैरव तिच्या समोर राहिले. तो दिवस होता दिवाळीचा. म्हणून दिवाळीचा नैवेद्य हा काळभैरवनाथाला मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो. देवीला पाडव्याला पुरणाचा नैवेद्य असतो. अशा प्रकारे तुळजाभवानी मातेच्या मंदिरात गाभाऱ्यामध्ये मांसाहारी नैवेद्य नेला जातो, परंतु तो देवीला दाखवला जात नाही, तर तो महिषासूर या राक्षसाला दाखवला जातो. तर भक्तांनो, महिषासूर राक्षस हा देवीला शरण गेला आणि देवीने त्याच्या दोन्ही इच्छा पूर्ण केल्या. आपण तर मातेचे भक्त आहोत. आपण जर मनापासून देवीची प्रार्थना केली, देवीची पूजा केली, नित्य नियमाने देवीची सेवा केली, तर देवी आपल्यासुद्धा सर्व इच्छा पूर्ण करेल. तर अशी होती देवीच्या मांसाहारी नैवेद्याची कथा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.